नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे अर्जुन परतला. जसजसे दिवस उलटत होते तसतशी अर्जुनाला भेटण्याची त्यांची उतावीळ वाढत होती. अर्जुनाला भेटल्याशिवाय एक दिवसही आपण जगू शकणार नाही असेच त्यांना वाटत होते. ते जिथे राहत होते त्या आश्रमाभोवतीचा निसर्ग चित्रासारखा होता. आतापर्यंत सारखे रानात राहत असल्यामुळे आश्रमातला हा मुक्काम म्हणजे सुदैवाची देणगी आहे असेच त्यांना वाटत होते. हजारो रंगांच्या फुलांची वस्त्रे झाडे नेसली होती. वनवासात द्रौपदीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच तजेला दिसला. फुलांकडे आणि झाडांकडे घटका घटका ती बघत राही. तिचे हृदय आनंदाने नाचू लागे. जिथे ती स्वतः जाऊन फुले वेचू शकत नव्हती तिथली फुले भीम तिच्यासाठी आणून देई. इतके असूनही त्यांच्या मनात सतत विचार येत असत ते अर्जुनाचे आणि केवळ अर्जुनाचेच. अर्जुन त्यांना भेटल्याला आता 5 वर्षे होऊन गेली होती. आता विरह त्यांना सहन होत नव्हता. प्रत्येक दिवस आणि रात्र त्यांना एका वर्षासारखी वाटत होती. नेहमीसारखे ते रानात भटकत असत. एक दिवस त्यांना चकित करणारे एक दृश्य दिसले. पर्वताच्या शिखरावर एक अलौकिक असा प्रकाश त्यांना दिसला. त्या प्रकाशाकडे पांडव टक लावून पाहत होते. हळूहळू तो प्रकाश जवळ येतो आहे असे त्यांना वाटले. आता त्यांना कळले की एक रथ त्यांच्याकडे येतो आहे. त्या रथात अर्जुनाला पाहून ते आश्चर्याने थक्क झाले. रथातून उडी मारून अर्जुन खाली उतरला आणि त्यांच्या जवळ गेला. युधिष्ठिर, भीम, गुरु धौम्य यांच्या तो पाया पडला. आश्रमातल्या लोमास आणि इतर ऋषींना त्याने वंदन केले. अर्जुनाशी बोलण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आणि तेजस्वी झाला होता. अर्जुनाकडे मंत्रमुग्ध झाल्यागत पाहत द्रौपदी उभी होती. जशी काय पहिल्यांदाच त्याला पाहत होती. तिच्या पापण्या मिटत नव्हत्या. कोणीच बोलत नव्हते आणि प्रत्येक जण बोलत होता. ते अद्भुत वाटावे असे दृश्य होते. 5ही पांडव एकत्र आले होते. पोकळी भरून निघाली होती. आता अर्जुन त्यांच्याबरोबर होता. समाधानाच्या प्रकाशाने प्रत्येकाचा चेहरा उजळला होता. इंद्राचा सारथी मातली याचे पांडवांनी यथोचित स्वागत केले. त्याने पांडवांचा निरोप घेतला आणि तो इंद्राकडे जायला निघाला. लहान मुलाला घ्यावे त्याप्रमाणे युधिष्ठिराने अर्जुनाला आपल्या मांडीवर बसवले आणि त्याचे लाड केले. इंद्राने द्रौपदीसाठी पाठवलेल्या भेटवस्तू अर्जुनाने तिला दिल्या. रत्नांनी मढवलेले ते दागिने होते. काही वेळाने सर्वांच्या हृदयाची धडधड शांत झाली आणि इतक्यात बाहेरून लोकांचा उत्तेजित आवाज ऐकू आला. युधिष्ठिराला भेटण्यासाठी इंद्र आला होता. इंद्र आपल्या रथातून खाली उतरला तेव्हा पांडवांनी त्याचे मोठ्या सन्मानाने स्वागत केले. इंद्राने आपल्या स्वागताचा स्मितपूर्वक स्वीकार केला. इंद्र काय बोलतो हे ऐकण्यासाठी सगळे त्याच्या भोवती गोळा झाले. इंद्र त्यांना म्हणाला, तुमच्यावरची संकट नाहीशी होतील. शत्रूंना भ्यायचं तुम्हाला कारण उरणार नाही. तुम्ही सर्व जगावर राज्य कराल. इंद्र काही क्षण थांबला आणि त्यांना म्हणाला, आता तुमचा अर्जुन तुम्हाला परत मिळाला आहे. तेव्हा आता तुम्ही पर्वत उतरून काम्यक वनातील तुमच्या आश्रमात परत जा. माझ्या मदतीसाठी तुम्ही अर्जुनाला पाठवलत याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. त्याचं शौर्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. स्वर्गलोकातली सर्व हकीकत तो तुम्हाला सांगेल. तुमची सर्वांची भेट झाली याचा मला आनंद आहे. आणखी काही वर्षांनी तुमचे काळोखाचे दिवस संपतील. आता तुम्ही काम्यक वनातील आश्रमात जा. इंद्र निघून गेल्यानंतर पांडव काम्यक आश्रमाकडे जायला निघाले. आश्रमात जाऊन पोचल्यानंतर ते सगळे अर्जुनाभोवती बसले. त्याच्या अनेक साहसांविषयी माहिती सांगण्यास युधिष्ठिराने त्याला सांगितले. त्या सर्व हकीकती त्यांनी सहभागी करून घेणे ही अर्जुनाच्या दृष्टीने मोठ्या आनंदाची गोष्ट होती. साहसांचे स्मरण ही थरारून टाकणारी गोष्ट असते. इंद्रकील पर्वत आणि त्याच्या उतारांवर केलेल्या तपाविषयी हकीकत त्याने आधी सांगितली. वराहाच्या शिकारीवरून किराताच्या झालेल्या युद्धाचे त्याने वर्णन केले. थरारून सोडणारे ते निवेदन होते. ते ऐकत असताना युधिष्ठिराला आपल्या भावाचा अभिमान वाटला. भीम वारंवार अर्जुनाला हातांनी थोपटून शाबासकी देत होता. भावाची भेट झाल्यामुळे त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. अर्जुनाचा विरह त्याला अतिशय जाणवला होता. अर्जुनाने त्यांना स्वर्गलोकातील इतर देवांनी दिलेल्या भेटवस्तूंची माहिती दिली. मग इंद्राची आणि उर्वशीची भेट, चित्रसेनाकडून घेतलेले नृत्यसंगीताचे धडे यांची हकीकत सांगत आपल्याला स्वर्गलोकात कशासाठी नेण्यात आले ते त्याने सांगितले. अर्जुन म्हणाला, स्वर्गलोकात माझा काळ सुखाचा गेला.
एक दिवस माझा पिता इंद्र मला म्हणाला, तू माझं एक काम केलं पाहिजेस. निवात कवच या नावाचे काही असुर आहेत. ते मला अतिशय त्रास देत आहेत. ते खोल समुद्रात राहतात. आम्हाला ते अजिंक्य आहेत. तू त्यांच्याशी युद्ध करून त्यांचा नाश करावास अशी माझी इच्छा आहे. इंद्राने रत्नखचित मुकुट माझ्या मस्तकावर ठेवला आणि तो म्हणाला, या मुकुटापासून आजपासून तू कीर्ती या नावानं ओळखला जाशील. दरबारातल्या ऋषींनी मला आशीर्वाद दिला. मातली रथ घेऊन आला. निवात कवच असुरांशी युद्ध करण्यासाठी मी निघालो. स्वर्गलोक आणि पृथ्वी इथली अनेक सुंदर स्थळं पाहत मी त्या असुरांच्या नगरीत पोचलो. इंद्र निवात कवचांबरोबर युद्ध करण्यासाठी पुन्हा आला आहे अशी तिथल्या लोकांची समजूत झाली. माझ्या शंखाचा ध्वनी कानी पडताच युद्धासाठी नगराबाहेर आले. माझं आव्हान त्यांनी स्वीकारलं. युद्धाला सुरुवात झाली. हे असुर युद्धात कुशल होते. जादू त्यांना वश होती. या मायेशी लढणं मला फारच कठीण गेलं. प्रारंभी असं झालं, पण नंतर या असुरांशी मी हाताळू शकलो. मी त्यांच्यावर माझ्या रोहिणी अस्त्राचा प्रयोग केला. मी त्या सर्वांवर मात केली. मायेचा त्याग करून ते सरळ सरळ युद्धात उतरले. ते उत्तम योद्धे होते, पण माझ्याकडे दिव्य अस्त्र होती. मी वज्र या इंद्राच्या खास अस्त्रांचा त्यांच्यावर प्रयोग केला. या अस्त्रानं त्यांच्यावर मात केली. हे अस्त्र विजेसारखं त्यांच्यावर कोसळलं. या अस्त्रानं त्यांच्या कवचांचे तुकडे तुकडे केले. कोसळलेल्या डोंगरांसारखे निवात कवच दिसत होते. मी इतका चांगला लढलो की मातलीनं माझी खूपच प्रशंसा केली. अशी लढाई आपण पूर्वी कधी पाहिली नव्हती असं तो म्हणाला. निवात कवचांना ठार मारल्यानंतर मी त्यांच्या नगरात प्रवेश केला. ते सुंदर नगर होतं. हे नगर इतकं श्रीमंत कसं झालं असं मी मातलीला विचारलं. इंद्राचं अमरावती नगर देखील इतकं सुंदर नव्हतं. मातली म्हणाला की पूर्वी ते इंद्राचंच नगर होतं, पण निवात कवचांनी आपल्या तपानं ब्रह्माला प्रसन्न केलं आणि ते नगर जिंकलं. ते अजिंक्य बनले. देवाचंही त्यांच्या पुढे काही चालेना आणि म्हणूनच त्यांना ठार करण्यासाठी देवांना माझी गरज होती. मी देव नाही, मी मर्त्य आहे. आम्ही इंद्राची राजधानी अमरावतीला परतलो. परत येताना आम्ही एक तरंगत नगर पाहिलं. ते अद्भुत दृश्य पाहून मी अगदी थक्क झालो. मातली मला म्हणाला, अर्जुना, नगराचं नाव हिरण्यपुरी असं आहे. पुलोमा नावाची एक स्त्री या नगराची मालकीण आहे. तिला कालकेय या नावानं ओळखले जाणारे अनेक पुत्र आहेत. त्यांच्याबरोबर ती या नगरात राहते. ब्रह्मांच्या वरामुळे या असुरांना देव मारू शकत नाहीत. तू निवात कवचांचा जसा नाश केलास तसा या कालकेयांचा नाश कर. आम्ही कालकेयांच्या नगराकडे निघालो. मी कालकेयांना युद्धाचं आव्हान दिलं. त्यांना अजूनपर्यंत असं आव्हान कोणी दिलेलंच नव्हतं. इतके ते सुरक्षित होते. पण आता ते युद्ध करण्यासाठी बाहेर आले. युद्धाला सुरुवात झाली. त्यांच्याशी लढणं प्रारंभी मला कठीण गेलं, पण माझ्याकडे पाशुपत अस्त्र होतं. मी त्या अस्त्राचा प्रयोग केला आणि त्या सर्व कालकेयांना ठार केलं. मग आम्ही स्वर्गलोकात अमरावतीला परतलो. इंद्रानं मोठ्या आनंदानं आमचं स्वागत केलं. मातलीनं इंद्रांना दोन्ही युद्धांची हकीकत सांगून माझी आणि माझ्या पराक्रमाची प्रशंसा केली. तातांनी मला आलिंगन दिलं आणि आशीर्वाद दिला. मला माझा अतिशय अभिमान वाटला. तात मला म्हणाले, निवात कवच आणि कालकेय यांचा वध करून तू फार मोठं काम केलं आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. युधिष्ठिराचं भाग्य थोर म्हणून त्याला तुझ्यासारखा भाऊ लाभला. तू त्याच्या शेजारी उभा असताना त्याला भविष्याची काळजी करण्याचं कारणच नाही. सगळे कौरव आता मृतात जमा आहेत. तातांनी मला अभेद्य असं चिलखत दिलं. त्यांच्याबरोबर माझे काही दिवस सुखात गेले. काही दिवसांनी तात मला म्हणाले, आपली निरोप घेण्याची वेळ आता आली आहे. तुझे भाऊ आणि द्रौपदी तुझी आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं. त्याला आता बरीच वर्ष झाली आहेत. युधिष्ठिरानं माझ्याकडे आनंदानं दिलेली ही ठेव मला आता त्याला परत केलीच पाहिजे. तातांनी मातलीला त्याचा रथ आणायला सांगितलं. माझ्या पित्याचा, चित्रसेनाचा आणि त्यांच्या दरबारातल्या सर्व ऋषींचा मी निरोप घेतला. मी अतिशय वेगानं प्रवास करीत तुम्हाला भेटण्यासाठी आलो. या क्षणी मी अत्यंत सुखी आहे. या आनंदापुढे स्वर्गातली सर्व सुख फिकी आहेत. ते आणखी काही दिवस बद्री आश्रमात राहिले. त्यांच्यासोबत आता अर्जुन असल्यामुळे आजूबाजूचे सर्व पर्वत त्यांना वेगळेच दिसू लागले. आपल्याला आवडलेली अनेक सुंदर स्थळे त्यांनी अर्जुनाला दाखवली.
तिथे त्यांचा वेळ मोठ्या आनंदाने गेला, पण आता त्यांना भविष्य काळाचा विचार करणे भाग होते. काम्यक वनात परत जाण्याची वेळ आली आहे असे त्यांनी ठरवले. काळ फार वेगाने निघून गेला आहे याची त्यांना जाणीव झाली. 12 हा भयंकर आकडा आता 2वर आला होता. वनवासाची 10 वर्ष त्यांनी संपवली होती. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे युधिष्ठिराकडे आले आणि त्याला म्हणाले की आपला प्रिय चुलत भाऊ दुर्योधन याची आठवण करण्याची आता वेळ आली आहे. भीम म्हणाला, होय बंधू, आपण घेतलेल्या कठोर शपथा आठवण्याची वेळ आली आहे. त्या पापी दुर्योधनाची आठवण करण्याची वेळ. आपल्यावर लादल्या गेलेल्या वनवासाचं हे 11वं वर्ष आहे. आणखी 2 वर्ष आपल्याला काढायची आहेत. आपल्याला अज्ञातवासात 1 वर्ष काढायचं आहे. त्यांच्यापासून दूर जाऊन बराच काळ लोटला आहे. एखादं दुःस्वप्न आपण विसरून जातो तसं ते आपल्याला विसरून गेले असतील. ते मूर्खांच्या नंदनवनात राहत आहेत. एव्हाना तू या जगाचा त्याग करून हिमवान पर्वताच्या उतारावर राहणाऱ्या ऋषींची भूमिका घेतली असशील असाही विचार त्यांनी केला असेल. या सुंदर गंधमादन पर्वतावरून उतरून इंद्रानं सांगितल्याप्रमाणे आता आपण काम्यक वनात गेलं पाहिजे. हिमालयात गेलेले पांडव अर्जुनाची भेट झाल्यानंतर आता परतले आहेत याची आठवण आपण दुर्योधनाला करून दिली पाहिजे. आपल्या प्रिय चुलत्यानं त्याच्या गुप्त हेरांकडून अर्जुनानं केलेल्या प्रगतीविषयी माहिती मिळवली असणारच. आपण पर्वतावरून मैदानावर उतरल्याचं कळतं की त्यांच्या पोटात भीतीचा गोळाच उठणार. आपण या जगाचा त्याग करून बद्री आश्रमात राहायला गेलो आहोत असा त्यांचा गैरसमज होता कामा नये. आपण परत आल्याचं कळलं की आपण घेतलेल्या शपथा आपण विसरलो नाही हेही त्यांना कळेल. हे सुंदर स्थळ सोडून जाणं नको वाटतं, पण आपल्या वनवासाची आपण इथं घालवलेली वर्ष सर्वात सुखाची होती. आपण अरण्यवासात आहोत असं इथं मुळीच वाटत नव्हतं. या स्थळानं आपल्याला मोहिनी घातली आहे. इथं द्रौपदी अतिशय सुखी होती. हीच एक जागा आहे की जिथं तिचं स्मित मी पाहिलं आहे. पण महाराज, आपल्याला इथून गेलं पाहिजे. आणखी 3 वर्षांनी तुम्ही या जगाचे राजे झालेले असणार. बलराम, सात्यकी आणि कृष्ण उतावीळ होऊन हे भयंकर दिवस केव्हा संपतात याची वाट पाहत आहेत. आता आपण खाली मैदानांवर उतरूया.